जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आज जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, राज्याच्या कृषी क्षेत्रातील आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आजची सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजा ज्या एका गोष्टीची चातकासारखी वाट पाहत आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला हप्ता। सकाळपासूनच राज्यातील लाखो शेतकरी आपल्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येईल या आशेने वाट पाहत आहेत। काहींनी तर थेट बँकांमध्ये जाऊन पासबुक प्रिंट करून घेण्याचीही लगबग सुरू केली आहे। परंतु वास्तव हे आहे की दिवस मावळतीला आला तरी अद्याप बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचा 1 रुपयाही जमा झालेला नाही। कर्जमाफीची घोषणा झाली, तारखांवर तारखा दिल्या गेल्या, 30 जून गेली, 31 जुलैची मुदतही संपली आणि त्यानंतर 4 ऑगस्टचा मुहूर्तही हुकला। त्यामुळे आता थेट प्रश्न असा निर्माण झाला आहे की शासनाच्या घोषणेनंतरही प्रत्यक्ष पैसा शेतकऱ्यांच्या पदरात का पडत नाहीये? प्रशासकीय पातळीवर नेमकी कोणती मोठी अडचण निर्माण झाली आहे? आणि या सगळ्यात कर्जमाफीचा लाभ मिळाला तर नमो शेतकरी योजनेचे पैसे बंद होणार का? या एका नव्या चर्चेने शेतकऱ्यांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे। आजच्या या विशेष न्यूज रिपोर्टमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची अत्यंत सविस्तर, पुराव्यानिशी आणि प्रशासकीय पातळीवरील खऱ्या माहितीच्या आधारे उकल करणार आहोत। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बातमी कुठेही न थांबवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका। सर्वात आधी आपण कर्जमाफीच्या प्रत्यक्ष स्थितीवर प्रकाश टाकूया। राज्य शासनाने कर्जमाफीसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली आणि प्रशासनाने वेगाने पावले उचलत सुमारे 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादीही जाहीर केली। यादीत नाव आल्यानंतर अवघ्या 48 तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातील असे आश्वासन सुरुवातीला देण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि तांत्रिक आव्हानांनी भरलेली आहे। शासनाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्यासाठी आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे कायद्याने बंधनकारक आहे। जेव्हा पहिली यादी जाहीर झाली तेव्हा राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी एकाच वेळी महा ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रांवर ई-केवायसी करण्यासाठी मोठी गर्दी केली। एकाच वेळी संपूर्ण राज्याचा डेटा जेव्हा शासनाच्या मुख्य सर्व्हरवर अपलोड होऊ लागला तेव्हा या प्रचंड ताणामुळे सर्व्हर संथ गतीने चालू लागला। ही कोणतीही मानवनिर्मित चूक नसून एकाच वेळी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या डेटा ट्रॅफिकमुळे निर्माण झालेली एक मोठी तांत्रिक अडचण आहे। बँकांचा डेटा, आधार कार्डची माहिती आणि शासनाचे मुख्य पोर्टल यांच्यात जो अचूक ताळमेळ बसणे आवश्यक असते तिथे काही प्रमाणात विसंगती आढळून आली। सुरक्षेच्या कारणास्तव एकाही चुकीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत यासाठी प्रशासनाने अतिशय सावधगिरीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे आणि याच पडताळणीच्या प्रक्रियेमुळे पैसे जमा होण्यास विलंब लागत असल्याची अधिकृत माहिती प्रशासकीय सूत्रांकडून समोर आली आहे। या तांत्रिक अडचणीचा सर्वाधिक फटका प्रत्यक्ष जमिनीवर राबणाऱ्या शेतकऱ्याला कसा बसत आहे हे देखील समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। शेतात रात्रंदिवस काबाड कष्ट केल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या हाताचे ठसे झिजलेले असतात। जेव्हा हे शेतकरी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा ठेवून आपली ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मशीन त्यांचे ठसे स्वीकारत नाही। अशा वेळी या शेतकऱ्यांना आधार केंद्रांवर जाऊन आपले बायोमेट्रिक अपडेट करावे लागते किंवा डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅनिंग करून ओळख पटवावी लागते। या सर्व प्रक्रियेत शेतकऱ्यांचा मोठा वेळ आणि पैसा खर्च होत आहे। शासनाने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्जमाफीचा निधी संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केला जाणार नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नाव या पहिल्या यादीत आले आहे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपला वेळ न दवडता जवळच्या CSC केंद्रावर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे ही काळाची गरज बनली आहे। प्रशासनानेही या प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि सर्व्हरची क्षमता वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे, जेणेकरून ही रखडलेली प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लागेल। आता या बातमीतील दुसरा आणि अत्यंत संवेदनशील पैलू म्हणजे ज्या शेतकऱ्यांची नावे या पहिल्या 17 लाखांच्या यादीत आलेली नाहीत त्यांची सध्याची अवस्था। पहिल्या यादीत नाव न दिसल्यामुळे अनेक शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत। परंतु प्रशासनाने यावर एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक खुलासा केला आहे। पहिली यादी ही अंतिम यादी नाही। बँकांकडून आलेला डेटा आणि शासनाचे निकष तपासून ज्यांच्या माहितीत कोणतीही त्रुटी आढळली नाही अशाच नावांचा समावेश या पहिल्या यादीत करण्यात आला आहे। ज्यांच्या नावात स्पेलिंग मिस्टेक आहे, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांकात तफावत आहे अशा नावांची सध्या जिल्हाधिकारी आणि तहसील पातळीवर नेमण्यात आलेल्या विशेष समित्यांकडून सूक्ष्म तपासणी सुरू आहे। या समित्या शेतकऱ्यांच्या माहितीत असलेल्या त्रुटी दूर करून
त्या अद्ययावत करत आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून कर्जमाफीची दुसरी आणि अधिक मोठी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे नाव पहिल्या यादीत आलेले नाही त्यांनी अजिबात घाबरून जाण्याचे किंवा निराश होण्याचे कारण नाही. शासनाच्या धोरणानुसार पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. फक्त त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता आणि थोडा संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. कर्जमाफीच्या या प्रक्रियेसोबतच सध्या बँकिंग प्रणालीतील एक अत्यंत महत्त्वाचा नियम शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे आणि तो नियम म्हणजे बँक खात्याचे NPCI मॅपिंग किंवा DBT थेट लाभ हस्तांतरण लिंक असणे. अनेक शेतकऱ्यांना असे वाटते की त्यांनी बँकेत आधार कार्डची झेरॉक्स दिली म्हणजे त्यांचे काम पूर्ण झाले, पण बँकिंगच्या नव्या नियमांनुसार हे पुरेसे नाही. शासनाकडून मिळणारी कोणतीही सबसिडी, अनुदान किंवा कर्जमाफीची रक्कम ही आता थेट बँक खाते क्रमांकावर पाठवली जात नाही, तर ती आधार क्रमांकावर पाठवली जाते. तुमचा आधार क्रमांक ज्या बँकेच्या खात्याला NPCI सर्व्हरद्वारे जोडलेला असतो त्याच खात्यात हा निधी जमा होतो. जर तुमचे बँक खाते DBTसाठी सक्रिय नसेल तर शासनाने पाठवलेले पैसे खात्यात जमा न होता पुन्हा शासनाकडे परत जातात. याला बँकिंगच्या भाषेत व्यवहार बाउन्स होणे असे म्हणतात. त्यामुळे पैसे खात्यात आलेच नाहीत असा गैरसमज शेतकऱ्यांचा होतो. ही अडचण टाळण्यासाठी कर्जमाफीचे पैसे जमा होण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बँकेत जाऊन आपले खाते आधारशी आणि NPCI सर्व्हरशी लिंक असल्याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा एक छोटासा तांत्रिक बदल तुमचे मोठे नुकसान टाळू शकतो. या सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक बातम्यांच्या गदारोळात सध्या सोशल मीडिया आणि गावोगावच्या चर्चांमध्ये एका अत्यंत खळबळजनक अफवेने उधाण आणले आहे. ती अफवा अशी की ज्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे अशा शेतकऱ्यांचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा लाभ सरकारकडून कायमचा बंद केला जाणार आहे. या एका खोट्या बातमीमुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट आणि नाराजी पसरली होती. पण आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रशासनाने दिलेली अत्यंत अधिकृत आणि स्पष्ट माहिती देणार आहोत. राज्य शासनाच्या वरिष्ठ सूत्रांनी हे छातीठोकपणे स्पष्ट केले आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही पूर्णपणे स्वतंत्र आणि वेगवेगळ्या योजना आहेत. कर्जमाफीचा संबंध हा तुमच्या जुन्या पीक कर्जाशी आणि बँकिंग प्रणालीशी आहे, तर नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांना थेट आर्थिक पाठबळ देणारी एक स्वतंत्र योजना आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा एकमेकांशी कोणताही कायदेशीर किंवा प्रशासकीय अडथळा नाही. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे त्यांनाही नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे सर्व हप्ते नियमितपणे मिळत राहतील. नमो शेतकरी योजना बंद होणार ही केवळ एक अफवा असून शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे स्पष्ट आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे. PM किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र राज्याकडून मिळणाऱ्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला विलंब का होत आहे? याचे मुख्य कारण म्हणजे राज्याच्या कृषी विभागाची कार्यप्रणाली ही पूर्णपणे केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या डेटाबेसवर अवलंबून आहे. राज्याकडून पात्र लाभार्थ्यांची कोणतीही वेगळी निवड केली जात नाही. जे शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र ठरतात केवळ त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो. सध्या राज्याच्या वित्त विभागाकडून या निधीच्या वितरणाची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि डेटा पडताळणीचे काम पूर्ण होताच लवकरच हा रखडलेला हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार असल्याची पक्की माहिती समोर येत आहे. मात्र यासाठी देखील शेतकऱ्यांचे लँड सीडिंग म्हणजेच जमिनीची नोंद पोर्टलवर अपडेट असणे आणि KYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. जर PM किसानच्या पोर्टलवर यापैकी कोणत्याही माहितीत त्रुटी असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यात 100% अडचण येऊ शकते. या संपूर्ण कर्जमाफीच्या प्रक्रियेत शासनाने घेतलेला आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय म्हणजे नवीन पीक कर्जाचे वाटप. पूर्वीच्या नियमांनुसार जोपर्यंत सरकारकडून कर्जमाफीची पूर्ण रक्कम बँकेला मिळत नाही आणि शेतकऱ्याचे जुने कर्ज खाते पूर्णपणे निरंक म्हणजेच शून्य होत नाही तोपर्यंत बँका शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी पीक कर्ज देत नव्हत्या. यामुळे खरीपाच्या ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे घेण्याची वेळ येत असे. परंतु आता राज्य शासनाने बँकांना अत्यंत कडक आणि स्पष्ट निर्देश दिले आहेत. या नवीन शासन निर्णयानुसार जर कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्याने आपल्या हिश्श्याची मुद्दलाची रक्कम बँकेत भरली असेल आणि केवळ शासनाकडून येणारा निधी प्रलंबित असेल तर अशा शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज नाकारण्याचा कोणताही अधिकार बँकांना राहणार नाही. अशा शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ एक प्रमाणपत्र द्यावे आणि त्यांना नवीन हंगामासाठी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत मोठा दिलासा मानला जात आहे. ज्या शेतकऱ्यांना बँका नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत असतील त्यांनी या शासन निर्णयाचा दाखला देऊन आपला अधिकार मागितला पाहिजे.
भविष्यात अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत आणि शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी वारंवार कागदपत्रे जमा करावी लागू नयेत यासाठी शासनाने आता एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड आहे, त्याच धर्तीवर आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी फार्मर आयडी म्हणजेच एक स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. या एकाच ओळखपत्रामध्ये शेतकऱ्याचा 7/12, 8A, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, पीक पाहणीची माहिती आणि ई-पीक पाहणीचा संपूर्ण डेटा एकत्र लिंक केलेला असेल. एकदा का हा फार्मर आयडी तयार झाला की पीक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, दुष्काळी अनुदान किंवा कर्जमाफी यांसारख्या कोणत्याही योजनेचा लाभ थेट आणि विना अडथळा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे शासनाला शक्य होणार आहे. यामुळे मध्यस्थांचा आणि दलालांचा सुळसुळाट पूर्णपणे थांबेल आणि सरकारी योजनांची पारदर्शकता 100% वाढेल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कृषी विभागाकडे आपली नोंदणी अद्ययावत केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. सध्याची ही संपूर्ण परिस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की शासनाकडून निधी उपलब्ध असूनही केवळ प्रशासकीय आणि तांत्रिक गुंतागुंतीमुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीला ब्रेक लागला आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा बुडणार आहे. या सर्व प्रक्रियेत आता आणखी काही मोठे आणि धोरणात्मक बदल होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत बँकांचे सर्व्हर आणि शासनाचे पोर्टल यांच्यातील समन्वयाबाबत एक अत्यंत मोठी प्रशासकीय बैठक पार पडणार असून या बैठकीनंतर कर्जमाफीच्या पैशांच्या वितरणाची अचूक आणि अंतिम रूपरेषा ठरवली जाणार आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबतही अर्थ खात्याकडून मोठी मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणारा आठवडा हा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत निर्णायक आणि अनेक मोठ्या घडामोडींचा असणार आहे. यासोबतच आणखी एक अत्यंत गंभीर आणि धोक्याचा इशारा या न्यूज रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांना देऊ इच्छितो. सध्याच्या या डिजिटल युगात जिथे एका बाजूला सरकारी योजना ऑनलाईन झाल्या आहेत, तिथे दुसऱ्या बाजूला सायबर भामटे आणि ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्याही मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या आहेत. तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन येऊ शकतो, ज्यामध्ये समोरील व्यक्ती स्वतःला कृषी विभागाचा किंवा बँकेचा मोठा अधिकारी असल्याचे भासवेल. तुमचे कर्जमाफीचे पैसे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता अडकला आहे आणि तो तात्काळ खात्यात जमा करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला OTP सांगा, अशी मागणी या भामट्यांकडून केली जाऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, आधार क्रमांक किंवा बँक खात्याची कोणतीही गुप्त माहिती देऊ नका. शासन किंवा बँक कधीही तुम्हाला फोन करून OTP मागत नाही, हे कायम लक्षात ठेवा. तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुमच्या बँक खात्यातील उरली-सुरली रक्कमही गायब करू शकतो. त्यामुळे अशा फसव्या कॉल्सपासून अत्यंत सावध राहा आणि कोणतीही अडचण असल्यास थेट बँकेत किंवा CSC केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष चौकशी करा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत पुन्हा एकदा अत्यंत स्पष्ट आणि अधिकृत माहिती देणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आम्ही मघाशी सांगितल्याप्रमाणे राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेच्या निधीसाठी आवश्यक ती सर्व आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. केवळ आणि केवळ केंद्र सरकारच्या PM किसान पोर्टलवरील डेटाशी राज्याच्या डेटाचा ताळमेळ बसवण्याचे तांत्रिक काम अंतिम टप्प्यात आहे. ज्या शेतकऱ्यांनी PM किसान योजनेची eKYC पूर्ण केली आहे, ज्यांच्या जमिनीची नोंद म्हणजेच लँड सीडिंग पोर्टलवर अचूकपणे झालेली आहे आणि ज्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे, अशा एकाही पात्र शेतकऱ्याचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बुडणार नाही, याची शाश्वती शासनाने दिली आहे. त्यामुळे गावातील कोणत्याही अफवांवर, समाज माध्यमांवर फिरणाऱ्या खोट्या बातम्यांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या मेसेजेसवर अजिबात विश्वास ठेवू नका. तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा बांधील आहे. फक्त त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियेला थोडा वेळ देणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शेवटी बळीराजा हा या जगाचा पोशिंदा आहे. तो ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता काळ्या आईची सेवा करतो आणि संपूर्ण जगाची भूक भागवतो. निसर्गाच्या लहरीपणाचा आणि बाजारातील अनिश्चिततेचा सर्वात मोठा फटका याच शेतकऱ्याला सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारी कर्जमाफी आणि आर्थिक मदत ही त्याच्यासाठी केवळ पैशांची रक्कम नसते, तर ती त्याच्या कुटुंबासाठी आणि त्याच्या शेतीसाठी एक मोठी संजीवनी असते. प्रशासकीय पातळीवर होणारा विलंब हा नक्कीच शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहणारा आहे, परंतु हा विलंब योजना बंद करण्यासाठी नाही, तर ती अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी होत आहे. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. शासनाच्या पुढील प्रत्येक अधिकृत निर्णयावर, येणाऱ्या नवीन याद्यांवर आणि अनुदानाच्या वितरणावर आमचे आणि आमच्या चॅनेलचे अत्यंत बारकाईने लक्ष असणार आहे. जशी मंत्रालयातून किंवा कृषी विभागाकडून एखादी नवीन आणि ठोस माहिती समोर येईल, ती कोणतीही अतिशयोक्ती न करता सर्वात अचूक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम यापुढेही करत राहू. तोपर्यंत आपला संयम ढळू देऊ नका.
सकारात्मक राहा आणि कोणत्याही खोट्या बातम्यांना बळी पडू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि सत्य परिस्थिती सांगणारी बातमी तुमच्या परिसरातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांच्याही मनातील सर्व शंका दूर होतील. शेतकरी हिताच्या आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या खऱ्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलसोबत असेच जोडलेले रहा. आजच्या या विशेष न्यूज रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बॉन.2